तर पुण्यातील ड्रग्सच्या मुद्द्यांवरून संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। पंजाब पाठोपाठ आता पुण्यात सर्वाधिक प्रमाणात ड्रग्ज मिळायला लागलेले अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। तसेच राहुल गांधी यांचा चेहरा आधीच ठरला असता तर 20 ते 25 जागा लोकसभेत अधिकच्या मिळाल्या असत्या अशी भूमिका राऊतांनी मांडलेली आहे। राऊत नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। आणि या पुणेसारख्या शहरामध्ये अनेक भाऊ हे ड्रग्सच्या आहारी गेलेले, त्या संदर्भात या राज्याचे सरकार, या राज्याचे गृहमंत्री, या राज्याचे अर्थमंत्री यांनी काही भूमिका घेतली असं मला दिसत नाही। आता मी पुण्यातून बोलते, मला कालपासून लोकांनी जी माहिती दिली की पंजाब नंतर किंवा पंजाबच्या बरोबरीनं पुणे हे ड्रग्सचं महत्वाचं केंद्र बनले। अंमली पदार्थ नशेच्या आहारी पुण्यातली एक पिढी जाताना दिसते। या राज्यामध्ये हे ड्रग्स येते कुठून याचा कोणी शोध लावतो का? काय या ड्रग्सच्या पैशातून निवडणुका लढवल्या गेल्या, या महाराष्ट्रामध्ये मतं विकत घेतली गेली, याच्यावरती खरं म्हणजे पत्रकारांनी सुद्धा संशोधन करणं। केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता की राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवलं असतं तर किमान 25 ते 30 जागा सहज वाढल्या असत्या देशभरात, अशी माझी भूमिका, आमची भूमिका आहे। कोणतंही सरकार किंवा कोणतीही संस्था हे बिन चेहऱ्याची असू नये। आपण कोणासाठी मतदान करतोय हे लोकांना कळायला हवं। लोकांनी इंदिरा गांधीला मतदान केलं, लोकांनी मोदीला मतदान केलं, लोकांनी राजीव गांधीला मतदान केलं। ठीक आहे, पक्ष असतो, संघटना असतात, आघाड्या असतात, पण आम्ही जेव्हा एकत्र बसू या विषयावर तेव्हा चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय समोर आपल्या आणू। तुम्ही अजूनही ठामात की चेहरा असावा, बघा हे आमचं मत आहे। फडणवीस म्हणतात उद्धव ठाकरेंना बजेटमधलं काय करते हे स्वतःच ते सांगतायत, तर मग त्यांच्या टीकेला मी कशाला मत होते? बघा, देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही। या राज्याच्या जनतेनं त्यांचं नेतृत्व, त्यांचा पक्ष, बरं का, त्यांच्या आघाड्या यांना झिडकारून लावलेलं आहे। ते स्वतःला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ समजत होते, बरं का, पण तसं काय नाहीये। नाना फडणवीस 3.5 शाण्यांपैकी एक होते, त्या 3.5 शाण्यामध्ये यांना स्थान नाहीये।